नमस्कार. सोनल रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज गव्हाच्या चिकापासून कुरडई बनवून दाखवणार आहे. अगदी दुप्पट तिप्पट फुलणारी ही कुरडई आहे. तुम्ही बघू शकता, अजिबातही कुरडई तुमची बिघडणार नाही. अगदी अचूक प्रमाणात मी तुम्हाला हे सांगणार आहे कशी बनवायची. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अगदी गहू भिजवण्यापासून तर कुरडई वाढण्यापर्यंत मी तुम्हाला याची रेसिपी देणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा. ते मी 1 किलो एवढे गहू घेतलेले आहेत. 1 किलो गव्हाच्या प्रमाणात मी तुम्हाला हे कुरडया बनवून दाखवणार आहे. 1 किलो गहू मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. असे थोडे मोठ्या भांड्यामध्ये किंवा मोठ्या डब्यामध्ये असे घ्यायचे आहेत. आता यामध्ये असं जास्त असं पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्याला हे गहू 3 दिवस भिजत ठेवायचे आहेत, म्हणजे हे गहू असे फुलतात, म्हणून भांडं थोडं मोठं घ्यायचं आहे. आता मी याला असं डब्बा बंद करून ठेवणार आहे. आता याचं पाणी जे आहे हे रोज तुम्हाला बदलावं लागणार आहे, म्हणजे 3 दिवस आपल्याला गहू ठेवायचे आहे. 3 दिवस पाणी बदलायचं आहे. आता इथे 3 दिवस झालेले आहेत. बघू शकता, अगदी छान असे गहू भिजलेले आहेत. अगदी असा गहू जर असा दाबून जर बघितला तर यातून असा चीक निघतो, म्हणजे समजावं आपले गहू हे छान भिजलेले आहेत. मध्ये मी 2 दिवस यातलं पाणी बदलून घेतलेलं आहे. आता हे गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर मी इथे असे निथळायला ठेवलेले आहेत. आता याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता हे गहू मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आता इथे बारीक करताना मी थोडं पाणी इथे वापरलेलं आहे. अगदी पल्स मोडवरच हे बारीक करायचे आहे. खूप जास्त बारीक करायचे नाही, नाहीतर मग त्यातला कोंडा त्यामध्ये जास्त प्रमाणात असा मिक्स होऊ शकतो. तर आपली कुरडई ही एकदम अशी पांढरी शुभ्र येणार नाही, म्हणून थोडंसं पल्स मोडवरच हे बारीक करून घ्यायचं आहे. आता सर्व गहू मी असे बारीक करून घेणार आहे. आता बारीक झालेले हे गहू यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार, ज्यातला आपल्याला चीक काढायचा आहे. तर इथे थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि असं थोडं मिक्स करून घ्यायचं गव्हाला. आता असं मिक्स करून झालं की यामधला आता आपल्याला असा चीक बाहेर काढण्यासाठी असं थोडं हातावर घेऊन असं यामधला असा चीक बाहेर काढायचा आहे. तुम्ही बघू शकता, असं करत जायचं, म्हणजे यातला हा जो कोंडा आहे हा सर्व आपल्याला बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे आता जेवढा निघेल तेवढा कोंडा मी इथे असा पिळून असा काढणार आहे, म्हणजे आपला चीक असा टोपल्यामध्ये राहतो आणि कोंडा असा बाहेर ठेवायचा आहे. या कोंड्यामध्ये सुद्धा पाणी घालून परत अशीच प्रोसेस करायची आहे, म्हणजे त्यामध्ये चीक थोडा शिल्लक राहतोच. तर इथे पाणी घालून अशीच प्रोसेस करायची आहे. आता यातला बराचसा असा कोंडा काढलेला आहे. इथे आता मी अशी एका पातेल्यावर अशी जाड चाळणी ठेवलेली आहे, म्हणजे राहिलेला कोंडा आहे तो सुद्धा बाहेर निघून जातो. तुम्ही बघू शकता, अगदी या चाळणीतून आपला चीक हा गंजामध्ये पडतो आणि राहिलेला कोंडा बाहेर निघतो. सर्व चीक असाच गाळून घ्यायचा आहे. बघा, इथे आता हे संपूर्ण चीक गाळून झालं. आता परत हा चीक आपल्याला गाळायचा आहे. आता इथे मी एक पुरण गाळायची चाळणी ठेवलेली आहे आणि असं एक पातळसर असं कापड त्यावर टाकून घ्यायचं, म्हणजे आपल्याला हा चीक असा गाळून घ्यायचा, म्हणजे अजिबातही यामध्ये कोंडा गेला पाहिजे नाही, म्हणून कपड्यातून गाळून घ्यायचा. आणि कापडातून गाळला तर हा लवकरच गाळून होतो आणि एकदम बारीक असा कोंडा वर राहतो. असा पूर्ण चीक असा गाळून घ्यायचा आहे. इथे आता पूर्ण चीक मी असा गाळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, अगदी पांढरा शुभ्र असा चीक आपला डब्यामध्ये पडून राहिलेला आहे भांड्यामध्ये. या असं सर्व चीक मी इथे असा गाळून घेणार आहे. हे बघा, अगदी बारीक असा कोंडा निघालेला आहे. असा वस्त्रगाळ करून घेतला तर खूप छान असा आपल्याला खाली चीक मिळतो. आता हा चीक इथे पूर्ण गाळून झालेला आहे. आता इथे या चिकामध्ये मी थोडंसं आणखी पाणी ॲड करून घेणार आहे.
वरून तुम्ही कितीही पाणी टाकलं तरी ते पाणी निघून जाणार. त्यामुळे इथे भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पांढरा शुभ्र असा चीक आपला मिळेल आपल्याला. हे बघा, मी इथे पाणी टाकून घेते. हा चीक तुम्ही 2 ते 3 दिवस वर ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये तर 8 दिवससुद्धा राहू शकतो. परंतु मी आज फक्त 1 दिवस मी हा चीक ठेवणार आहे आणि याच्या कुरडया तुम्हाला उद्या करून दाखवणार आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी करून दाखवणार आहे. त्याकरिता असंच मी चीक ठेवून देणार आहे. आता इथे दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता अगदी पूर्ण पाणी हे आपल्या चिकाच्या वर आलेलं आहे. अगदी चीक असा खाली निथळलेला आहे. आता यातलं हे पूर्ण पाणी काढून टाकायचं. अगदी असं हळूहळू काढायचं, म्हणजे त्यामध्ये चीक यायला नको. अगदी हळूहळू असं पाणी काढून घ्यायचं. जेवढं पाणी आपण टाकलेलं होतं ते पूर्ण पाणी चिकाच्या वर येऊन जातं. हे बघा, पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता इथे पूर्ण पाणी काढून झालेलं आहे. आता हा चीक इथे काढून घ्यायचा आहे. आता जो थोडा वरचा चीक आहे तो मी इथे सुरुवातीला काढून घेणार आणि अगदी खाली तळाशी एकदम असा घट्ट असा चीक बसतो, म्हणजे त्याची अशी डिखोडी बनते. तर त्याच्या कुरडया एकदम पांढऱ्या शुभ्र येतात. मग हा वरचा साईडला काढायचा आणि जो खालचा असतो तो आधी घ्यायचा, म्हणजे याच्या खूप पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया येतात. त्याकरिता मी आधी हा चीक घेणार आहे. आणखी खूप असा घट्ट तो चीक राहतो खालचा. त्या चिकाच्या मी सुरुवातीला तुम्हाला करून दाखवणार आहे. आता इथे मी एवढा चीक घेतलेला आहे. कोणत्याही भांड्याने तुम्ही चीक मोजून घ्या आणि याच भांड्याने आपल्याला एवढंच पाणी घ्यायचं आहे, म्हणजे आपलं प्रमाण हे अचूक प्रमाणात आपल्या कुरडया येतील, म्हणजे अजिबातही चुकणार नाही. आता याच भांड्यांनी मी एवढंच पाणी या पातेल्यामध्ये घेत आहे. एवढंच पाणी घ्यायचं आणि हे पाणी गरम करायला ठेवणार आहे. आता हे पाणी गरम होत असताना यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. अगदी खूप जास्त मीठ घालायचं नाही, नाहीतर मग कुरडया सुकल्यानंतर मीठ हे म्हणजे खारट होऊ शकतं, म्हणून थोडंसं अंदाजानेच घ्यायचं मीठ. आता इथे पाण्याला अशी उकळी येत आहे, तुम्ही बघू शकता. आता यामधलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं. तसं प्रमाण तर परफेक्टच होते, पण चीक जर आपला पातळ जर झाला तर आपल्याला काहीच करता येणार नाही आणि घट्ट जर झाला तर हेच पाणी त्यामध्ये ॲड करता येतं, म्हणून थोडंसं पाणी बाजूला काढून घ्यायचं. आता इथे मी चीक हाटून घेणार आहे. आता चीक हाटण्याकरता मी एका हातात चिकाचं भांडं घेतलेलं आहे आणि एका हातात असं लाटणं घेतलेलं आहे. एका हाताने असा हळूहळू चीक सोडत जायचं आणि लाटण्याने पूर्ण असं हाटत जायचं. अजिबातही इथे थांबायचं नाही. ही प्रोसेस फक्त फास्ट करावी लागणार आहे. अगदी 2 मिनिटाचं काम आहे. इथे आपल्या गुठळ्या व्हायला नको, म्हणून असं करत जायचं. गॅसची फ्लेम ही एकदम स्लो करायची. आता हा पूर्ण चीक इथे यामध्ये टाकून झालेला आहे. आपलं असं इथे असं हाटून घ्यायचं आहे. फक्त यामध्ये गुठळ्या व्हायला नको, म्हणजे होतच नाहीत जर तुम्ही हात थांबवायचाच नाही, फास्टमध्ये करायचं. आता इथे मी लाटणं असं काढून घेणार आणि एखादा असा चमचा घ्यायचा आणि त्याने असं हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं चिकाला. अगदीच अजिबातच गुठळ्या होत नाहीत जर तुम्ही केलं तर. गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे. आता इथे मला चीक थोडा घट्ट वाटत आहे, त्यामुळे इथे मी थोडंसं यामधलं पाणी घालून घेणार आहे. ते बघू शकता, अजिबातही यामध्ये गुठळ्या अशा झालेल्या नाहीत.
आता इथे जे राहिलेलं पाणी आहे ते सुद्धा मी ॲड करून घेतलेलं आहे, म्हणजेच आपल्याला जेवढं चीक तेवढंच इथे पाणी लागलेलं आहे. आता हा चीक आपला करताना तुमच्या लक्षात आलं असेल की एकदम खालचा चीक आपण घेतलेला होता, आणखी जो वरचा मी काढलेला आहे त्याला पाणी थोडं कमी लागणार आहे. म्हणजे जेवढं चीक तेवढं त्याच्यापेक्षा अर्धच पाणी तुम्ही घ्यायचं आहे, म्हणजे तुम्ही परत शिजवसाल तेव्हा त्याकरता मी सांगत आहे. हा खालचा चीक होता म्हणून याला मी जेवढं चीक तेवढंच पाणी घेतलेलं आहे. आता या चिकावर असं 5 ते 7 मिनिट असं झाकण ठेवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनिट एवढा वेळ याला झालेला आहे. आता चीक कसा झाला, चीक झाला हे कसं ओळखायचं, त्यावर अशी एकदम अशी चकाकी येते, असा काचेसारखा तो चमकतो. आणि दुसरी पाहण्याची हे तर आपल्याला थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे. पाण्याचा हात घेऊन त्याला असा लावून बघायचा आहे. बघू शकता एकदम छान असा चीक दिसत आहे. आता मी थोडा पाण्याचा हात घेऊन दाखवते. पाण्याचा हात घेऊन जर त्याला लावला तर हाताला अजिबातही चिकटत नाही, म्हणजे समजावा आपला चीक हा इथे झालेला आहे. आता याच्या कुरड्या करायला घेते मी. बघा अगदी पांढरा शुभ्र असा चीक आपला झालेला आहे. आता गरम गरमच याच्या कुरड्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत. आता हा चीक असा गरमच राहावा म्हणून मी गॅसवर अगदी स्लो फ्लेमवर असा तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर हे पातेलं ठेवलेलं आहे, म्हणजे आपला चीक जळणारही नाही आणि गरम गरमच राहील. आपल्या कुरड्या होईपर्यंत इथे मी साचा घेतलेला आहे, त्यामध्ये आता मी असा चीक भरून घेणार. खूप छान असा पांढरा शुभ्र चीक दिसत आहे. तर यामध्ये असा पूर्ण चीक भरून घेणार. आता हा आपल्याला इथे असं झाकण ठेवून द्यायचं बाकीच्या याच्यावर. आता इथे कुरड्या करण्याकरता मी असं एक ताट घेतलेलं आहे. त्याला अगदी 2 ते 3 थेंबच तेल घ्यायचं आहे आणि एकदाच घ्यायचं आहे. जास्त परत परत तेल घ्यायचं अजिबातही गरज नाही, नाहीतर मग कुरड्यांना तेलाचा वास लागू शकतो. आता इथे मी कुरड्या ह्या अशा घालून घेणार. तुम्ही लहान मोठ्या कोणत्याही साईजने घालू शकता, तुम्हाला जशी पाहिजे तशी. हे बघा अगदी छान असं कुरडया आपल्या घालून होत आहेत. बघा किती छान अशा कुरडया आपल्या टाकून झालेल्या आहेत, घालून झालेल्या आहेत. बघा अगदी अशी हातानेच उचलता येते आणि कडी कडी ही अशी वेगवेगळी छान अशी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्या तुम्ही उन्हामध्ये किंवा फॅनच्या हवेत सुकवून घेऊ शकता. असं घालून घ्यायच्या ताटामध्ये आणि किंवा ताटातही सुकून घेऊ शकता. आता ह्या अशा उचलून तुम्ही उन्हामध्ये सुद्धा नेऊ शकता. आता अशाच सर्व कुरडया मी घालून घेणार आहे. आता जो राहिलेला चीक आहे
यामध्ये जर तुम्हाला कलरच्या जर पाहिजे असतील तर इथे मी या चिकामध्ये अर्ध्या चिकामध्ये मी कलर ॲड करणार आहे. मी इथे फूड कलर घेतलेला आहे. आता यामध्ये असा टाकून घ्यायचा आणि याला असं मिक्स करत जायचं. असं त्यामध्ये पूर्ण असा कलर हा मिक्स होतो. तुम्हाला जर पूर्ण अशा व्हाईट कलरच्याच जर करायच्या असतील तर तुम्ही करू शकता, परंतु जर तुम्हाला अशा कलरच्या वगैरे लागत असतील तर असं करा. बघा इथे मी पूर्ण कलर असा मिक्स करून घेणार आहे. आता इथे पूर्ण कलर हा मिक्स करून झालेला आहे. आता कलरच्या सुद्धा मी अशाच करून घेणार. आता तव्यावर पातेलं ठेवलेलं असल्यामुळे चीक हा आपला असा गरमच राहतो, म्हणजे आपली कुरडई ही खूप छान पडते गरम चिकाची. आता मी त्याच ताटामध्ये ही कुरडई घालून घेणार आहे. अजिबातही परत तेल वगैरे लावणार नाही, कारण आपली ही कुरडई ही अजिबातही ताटाला चिकटत नाही. बघू शकता. झाल्या आपल्या गुलाबी रंगाच्या कुरडया तयार. अगदी गुलाबासारख्या दिसत आहेत. ह्यासुद्धा एकदा हातानेच उचलल्या जातात. बघू शकता, अजिबातही ताटाला चिटकलेली नाही. हे बघा, पूर्ण 1 किलोच्या प्रमाणात एवढ्या कुरडया मी करून घेतलेल्या आहेत आणि ह्या उन्हामध्ये मी सुकवून घेणार आहे. अगदी 2 दिवस उन्हामध्ये ह्या सुकवून घ्यायच्या आहेत. बघू शकता किती छान अशा कुरडया आपल्या झालेल्या आहेत. 2 दिवस उन्हामध्ये मी ह्या कुरडया वाळून घेतलेल्या आहेत. अगदी छान अशा कुरडया झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा करून बघा, अजिबातही बिघडणार नाहीत. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब